पंकजा मुंडेंना आता कळालं असेल मी किती ताकदीचा उमेदवार होतो. एक्झिट पोलनंतर बजरंग सोनवणेंनी डिवचलं. लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे निकाल समोर आल्यानंतर बीड लोकसभेमधील शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना डिवचले. पंकजा मुंडे या बीड लोकसभेत माझ्यासमोर कोणी उमेदवार आहे का अशा प्रौढी मिरवत होत्या. मात्र पंकजा मुंडेंना आता कळालं असेल मी कसा उमेदवार होतो. बीड लोकसभेची निवडणूक एकतर्फी झालेली असून माझा विजय 100% निश्चित आहे असा दावा बजरंग सोनवणे यांनी केला आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार देशात एनडीएला मोठं यश मिळताना दिसत असलं तरी महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसतोय. TV9 पोलस्टार्ट आणि पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलनुसार बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे यांची सरशी होताना दिसत आहे. त्यामुळे बजरंग सोनवणे यांचा पराभव होऊ शकतो असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. मात्र बजरंग सोनवणे यांना आपल्या विजयाबद्दल पूर्णपणे खात्री आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव मराठवाड्यात दिसून आलेला होता आणि या आंदोलनाच्या काळात बीडमध्ये मराठा आंदोलकांना जाळपोळ केली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या भूमिकेवर मराठा समाज नाराज असल्याचं चित्र दिसत होतं. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला फटका बसेल असा अंदाज होता. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि जालन्यात रावसाहेब दानवे यांना मराठा समाजाच्या नाराजीमुळे पराभवाचा फटका बसू शकतो अशी जोरदार चर्चा होती. त्यामुळे आता 4 जूनला या 2 मतदारसंघांमध्ये काय निकाल लागणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.